श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, मुक्ती शब्दाचा अर्थ बंधनातून मोकळे होणे असा आहे. बंधनाने स्वातंत्र्य गमावते, मुक्तीने ते परत मिळते. माणसाला कोठेही व केव्हाही स्वातंत्र्य हवे असते. म्हणून मानव जीवनात स्वातंत्र्य हे मोठे उदात्त, उत्तम व सर्वतोपरी उत्कर्षाकडे नेणारे ध्येय मानतात. स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचे व समाजाचे जीवन रसहीन व किरटे बनते. स्वदेशाला, स्वसमाजाला आणि स्वतःला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी कितीतरी व्यक्तींनी मोठा त्याग केलेला आहे. आत्मा स्वतंत्र व्हावा यासाठी संत सत्पुरुषांनी असाच मोठा त्याग केलेला आहे. माणसाला आनंदाची स्वाभाविक ओढ असते, पण आत्मा परतंत्र झाल्यामुळे त्याचा आनंद स्वाधीन राहत नाही. वास्तविक आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून आनंद सदैव टिकणारा, सर्वत्र राहणारा, सर्व अवस्थांना व्यापणारा, अकारण आणि अतींद्रिय असा पाहिजे. भगवंताप्रमाणेच तो संपूर्ण स्वतंत्र आणि कोणावर व कशावर अवलंबून नसणारा पाहिजे. अविनाशी, सर्वांग संपूर्ण, स्वतः सिद्ध, ज्ञानस्वरूप, सर्वात्मक आणि स्वतंत्र आनंद मिळवणे आणि तो अनिर्बंध भोगणे हेच जीवनातील सर्वोत्तम मूल्य आहे. या परममंगल अवस्थेलाच संत मुक्ती म्हणतात. आनंद हरवला आहे स्वतःमध्ये, अर्थात त्याचा शोध आतच करणे उचित आहे. वास्तविक आत्मा स्वयंप्रकाश, एक निर्विकार, अनंत, निरपेक्ष आणि निस्संग आहे. उलट अविद्या अनेक रूपिणी, विकारिणी, परप्रकाश, शांत, सापेक्ष, साधार, नाशवान आणि आनंद विमुख आहे. पण आत्मा आपले अलिप्तपण तिच्या पुढे विसरला. आपले निस्संगपण विसरून तिच्याशी तादात्म्य पावला. स्वानंद भोगण्याचे स्वातंत्र्य तो गमावून बसला. अविद्येने लपेटलेला आत्मा शांत व सीमित होऊन स्वतःला करता व भोगता मानू लागला. रागद्वेष, सुखदुःख, पापपुण्य हे अविद्येचे धर्म तो स्वतःवर लादून घेऊ लागला. तात्पर्य, पारतंत्र्याचे बंधन आत्म्यावर लादलेले आहे. तो काही त्याचा मूळ स्वभाव नव्हे. तो मूळ स्वभाव पुन्हा प्रकट होण्यास भक्तीची जरूर लागते. भक्तीमध्ये भगवंताबद्दल निष्काम प्रेम निर्माण होते. त्यामुळे अविद्येचे क्षेत्र, जे दृश्य, त्याच्याबद्दल विरक्ती उत्पन्न होते. मग भगवंताच्या ठिकाणी अंतःकरण आपोआप एकत्र येते. एकाग्रतेच्या कमी अधिक प्रमाणाने सालोक्य, सामिप्य, सारूप्य व सायुज्य अशा एकाहून एक वरच्या मुक्ती भक्ताला मिळतात. वैकुंठात राहणे म्हणजे सलोकता. गोपींच्या प्रमाणे भगवंताच्या अत्यंत निकट राहणे म्हणजे समीपता. ईश्वरी गुण आत्मसात करणे म्हणजे स्वरूपता आणि भगवंतामध्ये पूर्णपणे विरघळून जाणे म्हणजे सायुज्यता होय. शक्ती संपन्न भगवंताशी तादात्म्य झाल्याने भक्ताला भगवंताच्या कर्तृत्वाचा काही अंश प्राप्त होतो. त्याला साष्टर्य मुक्ती म्हणतात. आनंद स्वरूप परमात्माच विश्वामध्ये सर्व ठिकाणी विलसतो आणि तेच माझे खरे स्वरूप आहे असा साक्षात अनुभव येणे यासच श्री समर्थ खरी मुक्ती म्हणतात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 4, समास 10, मुक्ती चतुष्टय. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.